आपल्या शाळेत होणाऱ्या प्रार्थनेला किंवा कुठल्याही धार्मिक कार्यक्रमाला हजेरी लावणं खरंच कंपल्सरी आहे का? कधी विचार केलाय? याच प्रश्नाचं उत्तर आपल्या भारतीय संविधानाच्या एका महत्त्वाच्या कलमात म्हणजेच अनुच्छेद 28 मध्ये दडलेलं आहे. चला तर मग सोप्या शब्दात समजून घेऊया की हा नियम नक्की काय आहे आणि तो आपल्यासाठी का महत्त्वाचा आहे. चला एक सिच्युएशन इमॅजिन करूया. समजा सकाळची वेळ आहे, शाळेची घंटा वाजतीये आणि प्रार्थनेची तयारी सुरू आहे. बरोबर याच वेळी एक खूप महत्त्वाचा प्रश्न समोर येतो. प्रश्न अगदी सरळ आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेत म्हणजे जी पूर्णपणे सरकारी शाळा आहे, तिथे कोणतीही धार्मिक प्रार्थना विद्यार्थ्यांसाठी बंधनकारक करता येऊ शकते का? जरा विचार करा, कारण याचं उत्तर थेट आपल्या संविधानात दिलेलं आहे. आणि उत्तर आहे अजिबात नाही. कोणत्याही सरकारी शाळेत कुठल्याही प्रकारचं धार्मिक शिक्षण किंवा प्रार्थना विद्यार्थ्यांवर लादता येत नाही. आणि हे उत्तर आपल्याला कुठून मिळतं? तर भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 28 मधून. तर मग हे अनुच्छेद 28 नक्की आहे तरी काय? सोप्या भाषेत सांगायचं तर हा एक नियम आहे जो शिक्षण संस्थांमध्ये धार्मिक स्वातंत्र्याची एक चौकट आखून देतो. चला याचा नेमका अर्थ काय आहे ते पाहूया. आता बघा, अनुच्छेद 28 मधला सगळ्यात महत्त्वाचा भाग हा आहे तो एकदम स्पष्टपणे सांगतो की ज्या शिक्षण संस्था पूर्णपणे सरकारी पैशांवर चालतात तिथे कोणत्याही प्रकारचं धार्मिक शिक्षण दिलं जाणार नाही. म्हणजे तिथे कुठल्याही एका विशिष्ट धर्माची शिकवण देता येत नाही. पण यातले काही शब्द खूप महत्त्वाचे आहेत, ते आधी समजून घेऊया. बघा, हा नियम समजून घेण्यासाठी हे 4 मुद्दे महत्त्वाचे आहेत. पहिला म्हणजे हा नियम फक्त पूर्णपणे सरकारी निधीवर चालणाऱ्या शाळांना लागू होतो. दुसरा, धार्मिक शिक्षण नाही, म्हणजे कुठल्याही एका धर्माची शिकवण देण्यावर बंदी आहे. तिसरं म्हणजे कुठल्याही विद्यार्थ्याला कोणत्याही धार्मिक कार्यक्रमासाठी सक्ती करता येत नाही. आणि चौथा, जो एक महत्त्वाचा अपवाद आहे, तो म्हणजे अल्पसंख्याक संस्था, ज्यांना काही विशेष अधिकार आहेत, ज्याबद्दल आपण पुढे बोलणारच आहोत. पण थांबा, एक गोष्ट लक्षात घ्या. हा नियम सगळ्याच शाळांना एकसारखा लागू होत नाही. हो, शाळेचा प्रकार कुठला आहे यावर या नियमांमध्ये थोडा बदल होतो. चला बघूया वेगवेगळ्या शाळांसाठी हे नियम कसे बदलतात. इथे फरक एकदम स्पष्ट दिसतोय. सरकारी शाळांमध्ये धार्मिक शिक्षण पूर्णपणे बंद आहे, कारण त्या सरकारच्या धर्मनिरपेक्षतेचं प्रतीक आहेत. पण ज्या शाळांना सरकारकडून फक्त मदत म्हणजे अनुदान मिळतं, तिथे विद्यार्थ्यांच्या किंवा त्यांच्या पालकांच्या संमतीने धार्मिक शिक्षण देणं शक्य आहे. आणि हो, खाजगी शाळांना या बाबतीत पूर्ण स्वातंत्र्य आहे. पण कहाणी इथेच संपत नाही. यात एक खूप मोठा आणि महत्त्वाचा अपवाद आहे, आणि तो म्हणजे अल्पसंख्याक समुदायांकडून चालवल्या जाणाऱ्या शिक्षण संस्था. त्यांच्यासाठी आपल्या संविधानाने काही खास अधिकार दिलेले आहेत. तुम्ही बघा, एका सामान्य खाजगी शाळेत आणि एका अल्पसंख्याक संस्थेत मोठा फरक आहे. खाजगी शाळा धार्मिक शिक्षण देऊ शकतात, पण अल्पसंख्याक संस्थांना अनुच्छेद 30 नुसार एक विशेष घटनात्मक हक्क मिळतो. तो हक्क फक्त शिक्षण देण्याचा नाही, तर आपल्या धर्माचा आणि संस्कृतीचा प्रसार आणि प्रचार करण्याचाही आहे. शेवटी ह्या सगळ्या नियमांमागे एक खूप मोठा आणि महत्त्वाचा विचार आहे. तो विचार थेट शिक्षणाच्या खऱ्या अर्थाशी जोडलेला आहे. शिक्षण नक्की कशासाठी असावं? आणि हाच तो विचार आहे. शिक्षण हे ज्ञान मिळवण्यासाठी आहे, कुठल्याही एका विशिष्ट धर्माचा प्रचार करण्यासाठी नाही. अनुच्छेद 28 आपल्याला हाच संदेश देतो की शाळा या सर्वांसाठी ज्ञानाची केंद्र असावीत, धर्मप्रचाराची नाही. तर जाता जाता एक प्रश्न ज्यावर विचार करायलाच हवा. हे जे सगळे नियम आहेत ते खरंच एका बाजूला व्यक्तीचं धार्मिक स्वातंत्र्य आणि दुसऱ्या बाजूला देशाची धर्मनिरपेक्षता या 2 महत्त्वाच्या मूल्यांमध्ये योग्य बॅलन्स साधतात का? यावर नक्की विचार करा.